नमस्कार मित्रांनो, आज आपण कटला मासा कशा पद्धतीने साफ केला जातो हे थोडक्यात पाहणार आहोत। कटला मासा हा गोड्या पाण्यातील मासा आहे। अलीकडे भारतात सगळीकडेच हा आढळला जातो। कृष्णा नदीच्या दक्षिणेस हा पूर्वी दुर्मिळ असे, पण हल्ली मत्स्य संवर्धनामुळे दक्षिणेत याचा प्रसार फार झपाट्याने होत आहे। सायप्रिनिडी कुलातील कटला वंशाचा हा मासा आहे। कार्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माशांच्या समूहातील तो आहे। याचे शास्त्रीय नाव कटला असे आहे। कटला हे भारतीय नाव इंग्रजी भाषेतही रूढ झालेले आहे। महाराष्ट्रात या माशाला तांबडा मासा असं म्हणतात, पण काही ठिकाणी कटला नाव हेच जास्त प्रचलित आहे। तर मित्रांनो, आज आपण या कटला मासा कशा पद्धतीने साफ केला जात आहे हे पाहत आहोत। सर्वप्रथम आपण या ब्रशच्या साहाय्याने याच्यावरती असलेले हे खवले बाजूला करत आहोत। तर मित्रांनो, कटला मासे हे नेमके नक्की कुठे राहतात? कटला मासे हे जलचर प्राणी असल्यामुळे ते गोड्या पाण्यात राहतात। यांना आशियाई गोड्या पाण्यातील मासे असेही म्हणतात। हे मासे उत्तर भारत, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तानमधील नद्या आणि तलावात राहतात, परंतु दक्षिण आशियामध्ये इतरत्र देखील ओळखले गेले आहे आणि सामान्यतः यांची शेती देखील केली जाते। कटला मासे हे गोड्या समुद्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येतात। हे मासे लहान असताना एका मोठ्या गटात राहतात आणि जसजसे मोठे होतात तसे ते एकटे राहणे पसंत करतात। अन्न शोधण्यासाठी हे मासे लांब प्रवास करतात। आराम करण्यासाठी हे प्राणी एखाद्या मोठ्या दगडामागे किंवा शेवाळामध्ये लपून बसतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा आपला कटला मासा आज या ठिकाणी कापून झालेला आहे। आता आपण त्याची शेवटी मुंडी कट करत आहोत। मुंडीचे एकाचे 2 पार्ट केल्यानंतर त्याचे असणारे जे कल्ले साफ करून आपण त्या मुंडीचे एकाचे 2 केलेले 2चे आणखीन एक पार्ट करत आहोत। तर मित्रांनो, आज अशा पद्धतीने हा आपला कटला मासा साफ करून झालेला आहे। तुम्हालाही हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका।